एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपला साध्या सुईने वर्क करायचा दिवस दुसरा आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर डे 1चाही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवरती आणि मी लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शुगर बीट्स साध्या सुईने कसे लॉक करायचे हे बघितलं होतं आणि कोणती टेक्निक आपण शुगर बीट्ससाठी यूज करणार तेही मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये गोल्डन बीट्स आणि व्हाईट बीट्स आहेत ते कोणत्या टेक्निकने आपण लॉक करू शकतो किंवा कोणती टेक्निक यूज करू शकतो ह्या दोन बीट्ससाठी ते बघणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. तर आता काय करायचं, आपण शुगर बीट्ससाठी मी सांगितले आहे कोणती टेक्निक यूज करायची पहिल्या व्हिडिओमध्ये. दोन निडलने आपण शुगर बीट्स लॉक करणार, तर तीच टेक्निक शुगर बीट्ससाठी यूज करायची आहे, वापरायची आहे. आणि आता ह्या गोल्डन बीट्ससाठी आणि व्हाईट बीट्ससाठी आपण एकच निडलचा वापर करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे, त्यानंतर ही निडल ही कोणती यूज करणार तेही मी तुम्हाला सांगितले आहे. जे आपण याच्यासाठी यूज करतो पोतवायसाठी ती निडल ही यूज करायची आहे आपण. पण आता कसं आहे, हे बीड्स आपले थोडेसे मोठे आहेत, तर याच्यामधून आपली जी हात शिलाईची निडल असते ती याच्यामधून पास होते. तर याच्यासाठी आपण ती निडल यूज केली तरी चालेल आणि ही वाली आपली जी निडल आहे पोतवायची ती यूज केली तरीही चालेल. तर आता काय करायचं, याच्यामध्ये आपण थ्रेड ओवून घ्यायचा, 4 पदरी थ्रेड ओवून घ्यायचा. हा कॉटनचा थ्रेड आपण इथं यूज करत आहोत आणि एंडला नॉट द्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करायचं, आपल्याला जिथून वर्क स्टार्ट करायचं आहे तिथून ही निडल आपण वरती काढून घ्यायची. ठीक आहे, त्यामध्ये आपण नंतर 2 आपले बीड्स इन्सर्ट करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा काय करायचं, ह्या बरोबर बीड्सच्या समोरून आपल्याला खाली निडल इन्सर्ट करून घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा आपण काय करायचं, ही निडल पुन्हा जिथून वरती काढली होती तिथून पुन्हा वरती काढून घ्यायची आणि ह्या 2 बीड्सच्या मधून तिला पुढं काढून घ्यायचं. आता शुगर बीड्सलाही मी तुम्हाला ही टेक्निक यूज करून दाखवली होती सिंगल निडलची, पण त्याची फिनिशिंग व्यवस्थित नव्हती आली, कारण त्याच्यामधून आपल्याला वर्क करताना म्हणजे आपण आता इथून डबल थ्रेड आपण पुन्हा इन्सर्ट केला ना याच्यामधून, आणि कसं शुगर बीड्स छोटेच राहतात त्याच्यामुळे डबल थ्रेड आल्यानंतर थोडंसं त्याची फिनिशिंग बिघडते. त्यासाठी आपल्याला ही सिंगल निडलने शुगर बीड्स नाहीत लॉक करायचे, आपल्याला शुगर बीड्ससाठी डबल निडलचाच यूज करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा मी हे 2 बीड्स ह्याच्यात ओवून घेतले. त्यानंतर पुन्हा जी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे ना बरोबर, त्या लाईनवरतीच आपल्याला ही निडल खाली इन्सर्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर ठीक आहे, मी आता ही खाली ओढून घेतली. त्यानंतर काय करायचं, आता हे गोल्डन बीड्स मी आत्ता त्याच्यामध्ये ओवून घेतलेत आणि हे पहिले आहेत, तर ह्या चारीच्या मधून बरोबर मिडलमधून तिला वरती काढून घ्यायचं. जर तुम्ही ह्या साईडने काढले किंवा राईट साईडने काढले किंवा लेफ्ट साईडने काढलं तर काय होणार, हा थ्रेड गोल्डन थ्रेड आपला दिसून येणार. त्यामुळे आपल्याला बरोबर हे जे आपले बीड्स आहेत त्याच्या मधोमधच खालून ही आपल्या निडल वरती काढून घ्यायची आहे. ठीक आहे, वरती काढून घेतली. त्यानंतर पुन्हा ह्या 2 बीड्समधून तिला समोर काढून घ्यायचं. हे बघू शकता, आता शुगर बीड्स अशा फिनिशिंगमध्ये नव्हते लॉक झाले, हे मोठे आहेत, ह्याच्यामधून हा थ्रेड व्यवस्थित इन्सर्ट झाला त्यामुळे याची फिनिशिंग व्यवस्थित दिसत आहे. तर तुम्ही ही टेक्निक ही ह्या बीड्ससाठी यूज करू शकता. पुन्हा याच्यामध्ये 2 शुगर बीड्स लॉक करायचे आहेत आपल्याला. तुम्ही 4 देखील लॉक करू शकता, पण कसे ते मी तुम्हाला दाखवते. तर पुन्हा ह्याच्यामधून काढून घ्यायचे आपल्याला.
आणि पुन्हा बीड्सच्या मधून इन्सर्ट करायची आपल्याला समोरच्या बाजूला. ठीक आहे. आणि व्यवस्थित थ्रेड हा पॅक आपल्याला ओढून घ्यायचा. जर लूज पडला तर हे व्यवस्थित नाही दिसणार आपल्याला, त्याला व्यवस्थित पॅक ओढून घ्यायचं आहे. आता 4 जर यूज करायचे म्हणले सिंगल निडलमध्ये तर आपण कसं करणार, आधी आपल्याला निडलमध्ये हे 4 बीड्स इन्सर्ट करून घ्यायचे. ठीक आहे. 4 केले आपण इन्सर्ट. त्यानंतर काय करायचं, आणि या आपल्या लेफ्ट हँडने व्यवस्थित हे असे पॅक एकमेकाला चिकटले पाहिजेत, असे मागं त्यांना पुश करून घ्यायचं. त्यानंतर आता मी खाली इन्सर्ट करून घेणार. ही निडल पण आपल्याला जो आपला एंडचा बीड आहे बरोबर त्याच्या समोरच खाली इन्सर्ट करायची. आता पुन्हा काय करणार, 4 बीड्स आपण लॉक केले ना. ठीक आहे. इथं कसं करत होतं आपण, 2 बीड्समधूनच इथून इन्सर्ट करून पुन्हा बॅक साईडने काढून पुन्हा बीड्समधून समोर घ्यायचं. तिथं आपण 4 इन्सर्ट केले. तर इथं काय करणार, पहिल्यांदा हे 4 आहेत ना, तर बरोबर याच्यामधून आपल्याला निडल वरती काढून घ्यायची. घेतली वरती काढून. ठीक आहे. पॅक ओढून घ्यायचा थ्रेड. पुन्हा काय करायचं, राईट साईडने मी हा थ्रेड वरती काढून घेतला आहे बीड्सच्या. आता पुन्हा लेफ्ट साईडने मी याला खाली इन्सर्ट करून घेणार. जेथून मी हा थ्रेड बघू शकतो, तुम्हाला दिसत आहे का, जिथून मी हा थ्रेड वरती काढलेला आहे ना, तिथूनच मी त्याला खाली इन्सर्ट करणार. ठीक आहे. आता लूज झालं. पुन्हा पॅक करून घ्यायचं आणि पुन्हा जिथून आपण वरती काढला होता बरोबर तिथूनच खाली घ्यायचा आहे. पण मी लेफ्ट साईडने बीड्सच्या खाली घेतलेला आहे तो. ठीक आहे. आणि मग हे असं इथं टक करून घ्यायचं. ठीक आहे. टक केल्यानंतर पुन्हा हा थ्रेड मी राईट साईडने वरती काढून घेतला आणि मग पुन्हा तीच प्रोसेस या 2 बीड्सच्या मधून याला समोर काढून घ्यायचं. ठीक आहे. मग हे तुम्ही असे 4 बीड्स याच्यात लॉक करू शकता. पण मग त्याला डबल असं मधून टक करायचं, पुन्हा वरती थ्रेड काढायचा आणि पुन्हा बीड्समधून त्याला समोर काढून घ्यायचा. हे असे तुम्ही 4 बीड्स लॉक करू शकता. तुम्ही याच्यापैकी 2-2 किंवा 4-4 हे असे लॉक करू शकता, जसं तुम्हाला व्यवस्थित वाटत आहे. फिनिशिंग वगैरे ते बघून तुम्ही कोणतीही टेक्निक यूज करू शकता. ठीक आहे. मी पुन्हा 4 बीड्स इन्सर्ट केले. आता पुन्हा ही जी लाईन आहे ना आपण ड्रॉ केलेली, त्याच्यामधूनच वरती काढून घ्यायचा आहे हा थ्रेड. एक तर राईट साईडने किंवा लेफ्ट साईड, कंटिन्यू एकच साईडने वरती काढून घ्यायचा आणि एंडपर्यंत एकाच साईडने त्याला खाली टाकून घ्यायचं. म्हणजे लेफ्ट साईडने. आता राईट साईडने वरती काढला तर लेफ्ट साईडने त्याला खाली टक करून घ्यायचं. ठीक आहे. वरती काढून घेतला त्यानंतर मग बीड्समधून इन्सर्ट करायचा पुढे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला अजून एक काय काळजी घ्यायची, जेव्हा आपण हा थ्रेड जो आहे वरतून खाली, आता वरतून तर नाही गुंता होणार, पण जेव्हा खालून वरती घेणार तेव्हा खाली आपल्याला व्यवस्थित एका आपल्या लेफ्ट हँडने तो थ्रेड व्यवस्थित खाली ओढून धरायचा आणि हलक्या हाताने, आणि मग आपल्याला राईट हँडने तो वरती काढून घ्यायचा. पुन्हा नाहीतर काय होणार, खाली आपण जेव्हा खालून वरती इन्सर्ट करतो निडल आणि मग पुन्हा वरती हा थ्रेड ओढणार तर खाली गुंता होतो. तर त्याची काळजी घ्यायची की थ्रेड व्यवस्थित ओढून घ्यायचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर 4-4 इन्सर्ट करणार तर व्यवस्थित करायचे. फिनिशिंगची आपल्याला काळजी घ्यायची. आपले जे बीड्स आहेत ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये प्रॉपर एका लाईनमध्ये दिसायला हवेत, किंवा मग तुम्ही 2-2 ही इन्सर्ट करू शकता. ठीक आहे. आता आपण त्यानंतर दुसरे जे आपले व्हाईटवाले आहेत ते इन्सर्ट करून बघूयात. ह्याला मग एंडला आपल्याला नॉट द्यायची आहे.
आता नॉट देण्याऐवजी आपण काय करू शकतो, तर समजा आपला जर हा यू शेपचा जर नेक असता, नेकचा आपला शेप असता, तर आपण काय केलं असतं, हे वर्क पुन्हा इथपर्यंत असं कंटिन्यू केलं असतं. आणि मग त्यानंतर आपल्याला समजा गोल्डन नंतर आपल्याला व्हाईट बीडची लाईन घ्यायची, तर काय करणार आपण इथे मग एंड नॉट नाही द्यायची आपल्याला. मग पुन्हा काय करणार आपण, इथून निडल एंडला इन्सर्ट करून घेतली खाली. पुन्हा आता इथं आपल्याला व्हाईट बीड्सची लाईन द्यायची, तर पुन्हा ती निडल इथे वरती काढून घ्यायची तिला, आणि मग पुन्हा इथून वर्क कंटिन्यू करायचं. मग पुन्हा इथपर्यंत आपण एंडपर्यंत हे वर्क असं कंटिन्यू केलं. पुन्हा आपल्याला समजा जर गोल्डन बीड्सची लाईन द्यायची आहे, तर व्हाईट बीडचं आपलं वर्क इथपर्यंत कंप्लीट झालं. पुन्हा ती निडल खाली इन्सर्ट करून पुन्हा वरती काढून घ्यायची, आणि मग पुन्हा तिथून आपल्याला गोल्डन बीडची लाईन कंप्लीट करायची. तुम्ही असं करू शकता, ठीक आहे, वर्क करताना. आता आपल्याला लाईनमध्येच आपण करत आहे, तर आता मी याच्या शेजारी व्हाईट बीडची एक लाईन तुम्हाला दाखवते, ठीक आहे. आता मी इथं नॉट नाही देत, मी इथंच निडल वरती काढून घेते, थोडीशी मध्ये स्पेस ठेवून, ठीक आहे. आता काय करणार, ह्याच्यामध्ये पुन्हा 2 बीड्स जे आहेत आपले. आता हे जे गोल्डन बीड्स आहेत ते 2.5 mm आहेत, आणि हे जे आहेत ते 2 mm आहेत व्हाईट बीड्स, ठीक आहे. स्ट्रेट लाईन आधी आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचे, ठीक आहे. त्यानंतर 2 बीड्स मी इन्सर्ट करून घेतले. त्यानंतर बरोबर मी इथं त्या लाईनवरती खाली इन्सर्ट करून घेणार. पुन्हा बरोबर जिथून आधी वरती काढली ती तिथून वरती काढून घेणार, आणि पुन्हा अशी बीड्समधून समोर काढून घेणार, ठीक आहे. सेम तीच प्रोसेस इथं जी आपण गोल्डन बीड्सला केली, सेम तीच, फक्त साईजमध्ये थोडासा या बीड्समध्ये डिफरन्स आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण मध्ये आधी आपल्याला जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या स्किप होऊन जातात, त्यामुळे स्किप न करता बघा, ठीक आहे. राईट साईडनेच मी वरती काढला होता ना तो थ्रेड, आता मी एंडपर्यंत राईट साईडनेच त्याला वरती काढत जाणार, म्हणजे फिनिशिंग ही राहणार आणि व्यवस्थित दिसणार ते दिसताना, ठीक आहे. तुम्हाला समजलं असेलच. आता याच्यानंतर आपण सिक्वेन्स कसे ह्या निडलने लॉक करू शकतो हे बघूयात, ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे हे बघा, मी हा थ्रेड वरती काढला, तर आपल्याला एका हाताने त्याला व्यवस्थित पॅक ओढून घ्यायचा. जेव्हा आपण निडल इन्सर्ट करणार बीड्समधून समोर, तेव्हा काय करायचं, हा जो आपला थ्रेड आहे तो व्यवस्थित असा पॅक ओढून धरायचा. कसं होतं, त्याला आपण सोडलं तर तो लूज होतं, असं ओढून धरलं पॅक, आणि मग पुन्हा आपण त्याला इथं समोर ओढेपर्यंत पकडायचा, म्हणजे तो एकदम पॅक दिसणार, लूज पडणार नाही, ठीक आहे. पुन्हा 2 बीड्स, एंडपर्यंत आता आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे. फक्त शुगर बीड्ससाठी आपण डबल निडलचा यूज करणार, तेही अशी फिनिशिंग दिसण्यासाठी, कारण सिंगल निडल्समध्ये ते नाही व्यवस्थित दिसत. हा थ्रेड पुन्हा असा पॅक पकडून पुढे आपल्याला ओढून घ्यायचं, ठीक आहे. हीच प्रोसेस आपल्याला एंडपर्यंत करायची आहे. मग त्यानंतर आपण हे झालं की सिक्वेन्स कसे लॉक करायचे हे बघूयात, ठीक आहे. आता इथं एंडला नॉट कशी द्यायची हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये तर दाखवलंच आहे. तर आता आपण इथं काही करूया, सिक्वेन्सचं वर्क स्टार्ट करूया. तर सिक्वेन्सचं वर्क करण्यासाठी आपल्याला हीच निडल यूज करायची, पण त्याच्यामध्ये थ्रेड आपल्याला हा 2 पदरीच ओवून घ्यायचा आहे,
ठीक आहे. आपण बीडसाठी 4 पदरी थ्रेड ओवला होता, तर आता सिक्वेन्सचं वर्क करणार तर आपल्याला इथे 2 पदरीच यूज करायचा. कसं होतं, तर सिक्वेन्सवरती थ्रेड आल्यावरती सिक्वेन्सवरती तो दिसणार. 4 पदरी हा खूप जाड दिसतो, तर त्याच्यासाठी काय करायचं, 2 पदरीच आपल्याला ओवून घ्यायचा आहे. ओके. इथून पुन्हा आपल्याला हा थ्रेड आणि निडल वरती काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला याच्यामध्ये सिक्वेन्स जो आहे तो निडलमध्ये इन्सर्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आपण इन्सर्ट करून घेतला, त्याला इथं एंडला आणायचं आणि त्यानंतर जसं हे बघा, आता इथं आपला, तर आपण याच्यामध्ये काय केलं होतं, बरोबर आपला जो बीड आहे त्याच्या बरोबर इथं आपण निडल खाली इन्सर्ट केली होती. तसंच हे आपल्या शुगर बीडच्या इथे आपल्याला ही निडल इथे खाली अशी इन्सर्ट करून घ्यायची. ठीक आहे. जसं आरी वर्कने निडल करतो आरी निडलने जसं वर्क करतो सेम तीच प्रोसेस. पण इथं कसं आहे, आपल्याला साध्या सुईने आपण वर्क करतो, एक एकच तिथे लॉक करतो आपण, इथे आपल्याला एक एकच लॉक करायचं आहे. ठीक आहे. आता मी इथं खाली निडल इन्सर्ट केली, पुन्हा ह्या आपला सिक्वेन्स जो आहे त्याच्यामधून आपल्याला पुन्हा निडल वरती काढून घ्यायची. आता खाली गुंत होणे त्यासाठी हा थ्रेड खाली एक हाताने ओढून धरायचा आणि लूज ओढून धरायचा आणि फक्त वरती काढून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा दुसरा सिक्वेन्स आपण याच्यामध्ये इन्सर्ट करून घेणार आणि तो थोडासा याच्यावरती ओव्हरलॅप करणार. ठीक आहे. केला ओव्हरलॅप, त्यानंतर पुन्हा त्याच्या जवळ इथं निडल खाली टक करून घेणार. ठीक आहे. ठीक आहे. एवढं तर समजलं. आता काय करायचं, हा जो खाली आलेला थ्रेड आहे तो खाली ओढून धरायचा आणि आपला हा जो 2 नंबरचा सिक्वेन्स आहे ना इन्सर्ट केलेला, त्याच्यामधून आपल्याला ही खालून निडल वरती काढायची आहे. जो 2nd नंबरचा आपला आहे ना सिक्वेन्स, त्याच्यामधूनही आपल्याला निडल वरती काढून घ्यायची आहे. सिक्वेन्सचा जो पॉईंट आहे ना, म्हणजे मिडलवाला जे होल आहे ना, बरोबर त्याच्यामधून आपल्याला हिला वरती काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे असं डबल लॉक होणार आणि व्यवस्थित सिक्युअर होऊन जाणार. आता पुन्हा आपल्याला सिक्वेन्स घ्यायचा आहे, पुन्हा त्याच्यावरती थोडासा ओव्हरलॅप करायचा. ठीक आहे. त्यानंतर निडल खाली इन्सर्ट करून घ्यायची आणि पुन्हा जसं आपण सेकंड सिक्वेन्सच्या वेळेस मधून काढला होता थ्रेड निडल, तशीच ही पण मधून काढून घ्यायची आपल्याला, थर्ड सिक्वेन्सच्या मधून. खाली हा थ्रेड एका हाताने आपल्याला ओढून धरायचा आहे, तरच हे व्यवस्थित पॅक राहणार, नाही तर लूज होऊन जाणार. पुन्हा तिला असं वरती काढून घ्यायचं, पुन्हा सिक्वेन्स निडलमध्ये इन्सर्ट करायचं. तीच प्रोसेस आपल्याला आता एंडपर्यंत करायची आहे. आता सिंगल कसा लॉक करू शकतो तेही तुम्हाला दाखवते. म्हणजे हे याच्यावरती एकावर एक ओव्हरलॅप केले ना, तर आपण सिंगल कसा टक करू शकतो तेही तुम्हाला मी दाखवते. एवढं तर समजलं असेल. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा.
एवढं तुम्हाला आता समजलंच असेल की सिक्वेन्स कसे लॉक करायचे. ठीक आहे, आता सिंगल कसे लॉक करायचे ते मी सांगते. आता इथंच पुढे मी कंटिन्यू करते. ठीक आहे, तर इथं जसं आपण शुगर बीड्सला किंवा गोल्डन बीड्सला जशी आपण एंडला नॉट देतो, सेम तशीच आपण इथं सिक्वेन्सलाही देऊ शकतो. आणि मी आता इथूनच वर्क कंटिन्यू करते पुढे थोडीशी स्पेस सोडून, तर मी नॉट नाही देत. ठीक आहे, तर आता काय करायचं आपल्याला, हे आपली निडल जी आहे ती आपल्याला वरती काढून घ्यायची. ठीक आहे, आपण थ्रेड वरती काढून घेतला. तर काय करणार आपण, हा सिक्वेन्स जो आहे तो या लाईनवरती घेणार इथे बरोबर, आणि त्याला इथे लॉक करणार. मी हा थ्रेडमध्ये ओढलेला नाही, सेपरेट लॉक केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर काय होणार, काय करणार आपण याच्यामध्ये बरोबर सिक्वेन्सच्या मिड पॉईंटमधून याला निडलला वरती काढून घ्यायचं. पुन्हा हा दुसरा जो सिक्वेन्स आहे तोही असाच टक करायचा, पण इथे काय करायचं आपल्याला, पुन्हा हा इथे खाली थ्रेड जो आहे आपल्याला तो इथे लॉक करून घ्यायचा आहे. आता मधून काढून घेतला, त्यानंतर मी पुन्हा इथे लॉक करणार केला. आता ही जी निडल आहे आपण इथे इन्सर्ट केली बरोबर. ठीक आहे, इथे थोडीशी नॉर्मल स्पेस सोडून आपल्याला पुन्हा वरती काढून घ्यायची. ठीक आहे, काढून घेतली. हा सिक्वेन्स पुन्हा या लाईनवरती, हा जो फर्स्ट सिक्वेन्स आहे बरोबर त्याला चिटकवून घ्यायचा आहे जवळ, आणि त्यानंतर पुन्हा ही निडल अशी मधून आपल्याला खाली इन्सर्ट करायची आहे. ठीक आहे, केली. पुन्हा त्यानंतर मधून सिक्वेन्सच्या निडलवरती काढणार. त्यानंतर काय करणार, पुन्हा इथे खाली टक करून घेणार, आणि आता जिथून आपण खाली इन्सर्ट केली होती नॉर्मल थोडीशी पुढे घेऊन तिथूनच त्याला वरती काढणार. ठीक आहे, त्यानंतर दुसरा सिक्वेन्स घेणार बरोबर जवळ एकदम, आणि बरोबर लाईनच्या मधोमध, आणि पुन्हा त्याला खाली असा निडलने टक करणार. ठीक आहे, पुन्हा सिक्वेन्सच्या मधून वरती काढणार, पुन्हा इथे खाली टक करणार, ठीक आहे, पुन्हा इथूनच वरती काढणार, पुन्हा दुसरा सिक्वेन्स घेणार बरोबर इथेच इन्सर्ट करणार. आता पुन्हा इथून त्याला मी असा वरती काढून घेणार. ठीक आहे, त्यानंतर हा दुसरा सिक्वेन्स मी काय करणार, बरोबर लाईनवरती मी आणला, पुन्हा निडलमधून इन्सर्ट करून पुन्हा इथून ठीक आहे. एवढं तर समजलंच असेल तुम्हाला की सिक्वेन्स कसे लॉक करायचे. ठीक आहे, आता आपलं वर्क झाल्यानंतर पुन्हा आता वर्क कंप्लीट झालं. पुन्हा जसे इथं मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये जशी एंड नॉट सांगितले आहे तसे सेम इथे आपल्याला तीच कंटिन्यू करायची आहे, तीच आपण एंड नॉट इथं देणार. ठीक आहे, तर तुम्हाला समजलंच असेल की सिक्वेन्स कसे लॉक करायचे, ओव्हरलॅप ही करून आणि सिंगल ही कसे आपण लॉक करू शकतो हे मी तुम्हाला आज दाखवलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. माझे पूर्ण व्हिडिओ म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट देखील करा आणि शेअरही करा. थँक्यू.